Welcome, students. In this lecture, we will study third unit in the book Inheritance and Variation. पुस्तकामध्ये जे 3 नंबरचं प्रकरण आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन याचा पहिला भाग आजच्या आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. या भागामध्ये आपण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन यासंबंधी काही माहिती घेणार आहोत. यामध्ये पहिला मुद्दा आहे क्रोमोसोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, गुणसूत्रे आणि आनुवंशिकतेची कार्यप्रणाली. यामध्ये पहिल्यांदा बघूया व्हॉट इज इनहेरिटन्स. इनहेरिटन्सलाच म्हणतात हेरिडिटी, आनुवंशिकता किंवा आनुवंशिकत्व. The transmission of genetic information from generation to generation is known as heredity or inheritance. अर्थ काय बघा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पिढ्यानपिढ्या सजीवाची जनुकीय माहिती पास केली जाते. या जनुकीय माहितीच्या एका सजीवाकडून दुसऱ्या पुढच्या पिढीतल्या सजीवाकडे जनुकीय माहितीचं हे जे अंतर्गत वहन होतं याला हेरिडिटी म्हणजे आनुवंशिकत्व और इनहेरिटन्स आनुवंशिकतेची तत्त्वे किंवा आनुवंशिकता या अर्थानं हेरिडिटी म्हणायचं. सो हेरिडिटी आनुवंशिकता किंवा आनुवंशिकतेची क्रिया, इनहेरिटन्स आनुवंशिकतेचं तत्त्व जे सर्व सजीवांमध्ये पाळलं जातं. सजीवांमध्ये आपल्याला दिसतं की मागची पिढी पुढच्या पिढीला जन्म देते. द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स वॉज डिस्कवर्ड मच बिफोर द डिस्कवरी ऑफ क्रोमोसोम्स अँड जीन्स. अर्थ काय बघा, गुणसूत्रे किंवा रंगसूत्रे आणि जनुके जीन्स यांचा शोध लागण्यापूर्वी कितीतरी आधी आनुवंशिकतेच्या कार्यप्रणालीचा शोध लागलेला होता. आणि हा शोध लावणारा जगातला पहिला ग्रेट मॅन म्हणजे ग्रेगर मेंडेल. ग्रेगर मेंडेल फर्स्ट गेव द ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. आनुवंशिकतेच्या तत्त्वाचा जगात पहिल्यांदा सुस्पष्ट असा जो अभ्यास केला तो मेंडेलनं. He was born in Moravia in 1822. 1822 मोराविया या ठिकाणी एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात मेंडेलचा जन्म झाला. ऑस्ट्रियामध्ये मोराविया हे एक गाव होतं, त्यामध्ये तिथं मेंडेलचा जन्म झाला. ही यूज्ड हायब्रिडायझेशन टेक्निक. त्यानं संकर करण्याचं तंत्र वापरलं. जगात पहिल्यांदा हायब्रिडायझेशन कुणी केलं तर ग्रेगर मेंडेलनं, आणि म्हणून त्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणजे जनुकशास्त्राचा जनक असं मानलं जातं. ही स्टडीड इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट्स इन गार्डन पी इंडिव्हिज्युअली, 1 ॲट अ टाईम और 2 or 3 कॅरेक्टर्स ॲट अ टाईम. मेंडेलनं काय केलं, एकावेळी एकच किंवा एकावेळी फार तर 2 किंवा जास्तीत जास्त 3 कॅरेक्टर्स एकत्र कन्सिडर करून त्यानं आनुवंशिकतेच्या तत्त्वांचा अभ्यास केला. आणि त्यामध्ये त्यानं काय अभ्यासलं, वाटाण्यामध्ये बागेतल्या वाटाण्यामध्ये असणाऱ्या 7 वेगवेगळ्या ट्रेट्सचा म्हणजे कॅरेक्टरचा त्यानं अभ्यास केला. आणि या अभ्यासाच्याद्वारे त्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं निष्कर्ष समोर आणले. ही प्रोसेस्ड द डाटा मॅथेमॅटिकली अँड स्टॅटिस्टिकली म्हणजे गणितीय पद्धतीनं आणि सांख्यिकीय पद्धतीनं त्याला जी काही माहिती मिळाली, आकडेवारी मिळाली, त्याच्यावर त्यानं प्रोसेसिंग केलं. आणि त्या प्रोसेसिंगच्या आधारे त्यानं आनुवंशिकतेची काही तत्त्व जगापुढं आणली आणि काही रेशोज गुणोत्तरं त्यानं तयार केली. उदाहरणार्थ, वाटाण्याच्या 2 वनस्पतीमध्ये क्रॉस केल्यावर पहिली पिढी पुढची जी तयार होणार त्यामध्ये
किती प्लांट्स, किती वाटाणा वनस्पती जन्माला आल्या त्याचं रेकॉर्ड त्यानं ठेवलं. त्यामध्ये कोणत्या कॅरेक्टरचे किती, नंतर त्यापासून पुढची पिढी बनवली, त्यात किती वाटाणा जन्माला आले, त्यांचं कॅरेक्टर काय, याचं सगळं त्यानं रेकॉर्ड ठेवलं. मेंडेल पॉस्ट्युलेटेड द प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. मेंडेलनं अनुवंशिकतेची तत्त्व जगापुढं मांडली. या तत्त्वांनाच नंतरच्या काळामध्ये लॉज ऑफ इनहेरिटन्स असं मानण्यात आलं. लेटर ऑन these principles became the laws of inheritance as proposed by कोरेन्स in 1900. आता यात हे लक्षात घ्या की मेंडेल 1822 जन्मला आणि 1884 मरण पावला. जोपर्यंत मेंडेल जिवंत होता तोपर्यंत मेंडेलच्या प्रयोगाचं जे काही तत्त्व आहे किंवा मेंडेलला जे काही सांगायचं आहे अनुवंशिकतेसंबंधी ते जगात कोणालाच नीट कळलं नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. मेंडेल मरून गेला 1884 आणि त्यानंतर 16 वर्षांनी जर्मनीचा कार्ल कोरेन्स यानं मेंडेलचे अनुवंशिकतेची तत्त्व जगापुढं अनुवंशिकतेचे नियम म्हणून आणली आणि मग मेंडेल जगाला खऱ्या अर्थानं कळला. He explained that the traits or characters are inherited by something present in the gametes. गॅमेट युग्मकांच्या आत असणाऱ्या काहीतरी गोष्टीमुळं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टर युग्मकांमधून दिली जातात असं मेंडेलनं जगापुढं पहिल्यांदा एक्सप्लेन केलं, जगापुढं मांडलं. त्यानं स्पष्ट केलं की गॅमेटमध्ये असणारं काहीतरी समथिंग ते मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे गॅमेटद्वारा युग्मकांद्वारा पास केलं जातं, दिलं जातं आणि म्हणून पुढची पिढी मागच्या पिढीसारखी असते. मागच्या पिढीची कॅरेक्टर्स किंवा अनुवंशिकतेचे गुणधर्म पुढच्या पिढीकडे येतात. He coined the term factor for something present inside the gametic cell. गॅमेट म्हणजे काय असते? एक हॅप्लॉइड पेशी असते. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्ही पण हॅप्लॉइड पेशी असतात. त्यामध्ये गुणसूत्रांचा एकच संच असतो. या गॅमेटिक पेशींमध्ये आत असणाऱ्या या समथिंगला मेंडेलनं शब्द काय वापरला? फॅक्टर. सो फॅक्टर इज पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट थ्रू द गॅमेट्स असं मेंडेलनं सांगितलं. फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर ट्रेट ऑर कॅरेक्टर. मेंडेलनं पुढं जाऊन काय सांगितलं? तर गॅमेटमध्ये असणारे हे जे फॅक्टर्स आहेत या फॅक्टर्समुळं काय होतं? कोणतंही विशिष्ट कॅरेक्टर सजीवाला प्राप्त होतं. एका कॅरेक्टरसाठी एक फॅक्टर काम करतो असं मेंडेलला म्हणायचं आहे, ज्यामध्ये गॅमेटमधून फॅक्टर्स पुढच्या पिढीकडे जातात. आपल्याला माहिती आहे मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येतात, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. नंतर झायगोट तयार होतो, झायगोटचा पुढे एम्ब्रिओ बनतो आणि एम्ब्रिओपासून पुढच्या पिढीतील जीव जन्माला येतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटच्या आत काय असतात? फॅक्टर. आणि त्यामुळं पुढच्या पिढीतील सजीवाला कॅरेक्टर्स किंवा ट्रेट प्राप्त होतात. आता ट्रेट किंवा कॅरेक्टर याचा अर्थ इथं काय आहे? कुठल्याही सजीवाचं बॉडी कॅरेक्टर जे इनहेरिटेबल आहे त्याला मेंडेलनं ट्रेट शब्द वापरला आहे. उदाहरणार्थ माणसाची उंची, प्राण्याचा रंग, आपले नाक, कान, डोळे, हात, पाय यांची रचना हे सगळे ट्रेट्स आहेत किंवा कॅरेक्टर्स आहेत. द मेंडेलियन फॅक्टर्स आर नाऊ टर्म्ड ॲज जीन्स. मेंडेलनं ज्याला फॅक्टर म्हटलं त्यालाच आता काय म्हणतात? जीन्स. जीन म्हणजे जनुक. मेंडेलनं पहिल्यांदा फॅक्टर ही संकल्पना आणली आणि फॅक्टरलाच आज आपण म्हणतो जीन्स. आता आपण काय म्हणतो की जीनमुळं कॅरेक्टर सजीवाकडे येतं.
These factors occur in pairs in individual and factors separate from each other during gamete formation without mixing or blending. मेंडेलनं पुढं काय सांगितलं आणखी, हे जे फॅक्टर्स आहेत ज्याला आपण आज जीन्स म्हणतोय ते प्रत्येक सजीवामध्ये जोडीमध्ये असतात. फॅक्टरची जोडी असते प्रत्येक सजीवामध्ये. कोणत्या पद्धतीनं? एका कॅरेक्टरसाठी एका ट्रेटसाठी एक फॅक्टरची जोडी असते आणि हे फॅक्टर सजीवाच्या प्रत्येक डिप्लॉयड पेशीमध्ये एकत्र राहतात, जोडीनं राहतात. पण जेव्हा या डिप्लॉयड पेशीपासून मेयोसिस होऊन गॅमेट तयार होतो तेव्हा मात्र हे जोडीमधले फॅक्टर एकमेकात अजिबात न मिसळता एकमेकापासून सेपरेट होतात. एक फॅक्टर एका गॅमेटमध्ये जोडीमधला आणि दुसरा फॅक्टर दुसऱ्या गॅमेटमध्ये प्रवेश करतो आणि ते फॅक्टर शुद्ध रूपात प्युअर रूपामध्ये एकमेकात न मिसळता गॅमेटमध्ये प्रवेश करतात. इथं फॅक्टरचं जोडीनं एकत्र राहणं असलं सजीवामध्ये तरी त्यांचं मिक्सिंग होत नाही आणि ते एकमेकात न मिसळता अगदी शुद्ध त्यांच्या ओरिजिनल रूपात गॅमेटमध्ये प्रवेश करतात. म्हणजे प्रत्येक सजीव जेव्हा गॅमेट बनवतो, सजीवामधल्या विशिष्ट गॅमेट बनवणाऱ्या ज्या जर्म सेल असतात किंवा गॅमेट बनवणाऱ्या पेशी असतात त्या डिप्लॉयड असतात. या डिप्लॉयड पेशीमध्ये फॅक्टर जोडीनं असतात. पण जेव्हा या डिप्लॉयड पेशीपासून हॅप्लॉयड गॅमेट्स बनतात, म्हणजे एका डिप्लॉयड पेशीपासून 4 हॅप्लॉयड पेशी तयार होतात मियोसिस पद्धतीनं, तेव्हा त्या 4ही पेशी काय असतात? गॅमेट्स. या गॅमेटच्या निर्मितीच्या वेळी मात्र फॅक्टर सेपरेट होतात, ते एकमेकात अजिबात मिसळत नाहीत. सो दिस इज अबाउट क्रोमोसोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. आता आपण बघूया मेंडेलनं वाटाण्यामध्ये गार्डन पीमध्ये ज्या 7 वेगवेगळ्या कॅरेक्टरचा किंवा ट्रेटचा अभ्यास केला, या 7 वेगवेगळ्या ट्रेटचा आपण इथं विचार करणार आहोत. पुस्तकामध्ये ही आकृती आहे बघा, पान नंबर 49वर. या आकृतीमध्ये आणखी डिटेल तुम्ही बघू शकता. या डायग्रॅममध्ये काय दाखवलं आहे? पी प्लांट ट्रेट्स म्हणजे वाटाणा वनस्पतीमधले मेंडेलनं अभ्यासलेले 7 वेगवेगळे ट्रेट्स. ट्रेट काय म्हणजे काय? तर एनी इनहेरिटेबल कॅरेक्टर ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड अ ट्रेट. प्रत्येक सजीवाचं कॅरेक्टर जे आनुवंशिकतेनं मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे येतं त्याला मेंडेल म्हणतोय ट्रेट. माणसाची उंची, माणसाच्या त्वचेचा रंग, माणसाच्या डोळ्याच्या बुबुळाचा रंग, असे अनेक कॅरेक्टर माणसामध्ये आहेत की जे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे म्हणजे आईवडिलांकडून मुलांकडे येतात. यांनाच मेंडेल म्हणतो ट्रेट्स. आता वाटाण्यामध्ये कोणते ट्रेट्स आहेत बघा, तर वाटाण्यामध्ये या आकृतीत दाखवलेले 7 ट्रेट्स जे मेंडेलनं अभ्यासले. आणि मेंडेलचं सुदैव बघा, या 7 जोड्या ज्या आहेत ट्रेटच्या, या 7 जोड्यांमध्ये प्रत्येक जोडीमध्ये 2-2 कॅरेक्टर्स आहेत आणि हे एकमेकाचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असं मेंडेलनं समजलं. आता यामध्ये बघा, त्यानं टेबल बनवताना काय केलं आहे? कॅरेक्टर्स वरच्या बाजूला लिहिलीत. डावीकडं एक आडवा रो आहे तो डॉमिनंटचा आहे आणि त्याच्या खाली दुसरा रो त्यानं बनवला आहे तो आहे रेसेसिव्ह. म्हणजे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह अशा 2 ट्रेटला एका जोडीमध्ये त्यानं कन्सिडर केलं आहे आणि म्हणून या 7 ट्रेटच्या जोड्या आहेत. 7 जोड्या या अर्थानं 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स ऑर कॅरेक्टर्स विच आर व्हिजिबल म्हणजे जे आपल्याला दिसतात इन पी प्लांट स्टडीड बाय मेंडेल. मेंडेलनं अभ्यासलेल्या वाटाणा वनस्पतीमधल्या आपल्याला दिसू शकतात अशा 7 वेगवेगळ्या कॅरेक्टरच्या जोड्या इथं दिलेल्या आहेत. आता मेंडेलनं काय केलं बघा, बागेमध्ये वाटाणा वनस्पतीच्या वेगवेगळ्या व्हरायटी त्याला दिसल्या. काही वाटाणा वनस्पती उंच वाढणाऱ्या, काही वाटाणा वनस्पती
उंचीनं कमी बुटक्या. काही वाटाणा वनस्पतीमध्ये पिवळ्या रंगाच्या बिया, काही वाटाणा वनस्पतीला हिरव्या रंगाच्या बिया, काही वाटाणा वनस्पतीला जांभळी फुलं येत होती, काही वाटाणा वनस्पतींना पांढरी फुलं येत होती. आता मी आत्ता जे कॅरेक्टरच्या किंवा ट्रेटच्या जोड्या सांगितल्या म्हणजे काय, उंच वाढणारा वाटाणा त्याच्या विरुद्ध बुटका वाटाणा, पिवळी बी त्याच्या विरुद्ध हिरवी वाटाण्याची बी, हिरवी शेंग वाटाण्याची विरुद्ध पिवळी शेंग, जांभळी फुलं त्याच्या विरुद्ध मी सांगितलं पांढरी फुलं. ह्या जे मी आत्ता सांगितलं तुम्हाला, धीज आर द पेयर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स. कॉन्ट्रास्टिंग याचा अर्थ इथं काय घ्यायचा, परस्पर विरुद्ध. अर्थात पिवळ्या रंगाच्या विरुद्ध हिरवा रंग असतो का, नाही. पण मेंडेलनं 2च व्हरायटी पाहिल्या ना बीच्या रंगाच्या बाबतीत. एका व्हरायटीला पिवळ्या बिया येत होत्या आणि दुसऱ्या व्हरायटीला हिरव्या रंगाच्या बिया. आपण त्याला आता काय म्हणतो, पिवळा वाटाणा हिरवा वाटाणा. मेंडेलनं काय केलं, पिवळा वाटाणा त्याच्या विरुद्ध हिरवा वाटाणा आणि ह्या दोन्हीची जी जोडी बनते त्याला तो काय म्हणतो, पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट किंवा पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता यामध्ये बघा, पहिली जोडी सांगितली त्यानं राऊंड सीड आणि त्याच्या विरुद्ध रिंकल्ड सीड, गोलाकार बीच्या विरुद्ध ओबडधोबड आकाराची बी, ही पहिली जोडी. दुसरी जोडी काय सांगितली त्यानं, येलो सीड विरुद्ध ग्रीन सीड, पिवळी बी त्याच्या विरुद्ध हिरवी बी. दुसरी जोडी झाली कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर. तिसरी पेअर त्यानं काय सांगितली, इनप्लॅटेड पॉड विरुद्ध कॉन्स्ट्रिक्टेड पॉड, म्हणजे सरळ शेंग वाटाण्याची त्याच्या विरुद्ध बाहेरून चुरगळल्यासारखी शेंग. त्यानंतर ग्रीन पॉड येलो पॉड, पर्पल फ्लावर व्हाईट फ्लावर, अशा त्यानं 7 जोड्या आपल्याला सांगितल्या. दीज आर कॉन्ट्रास्टिंग पेयर्स. या 7 पेयर्समध्ये आपण ओळीनं इथं बघू शकतो, राऊंड सीड, रिंकल्ड सीड. राऊंड म्हणजे गोलाकार, रिंकल्ड बाहेरून ओबडधोबड. त्यानंतर येलो सीड, ग्रीन सीड म्हणजे पिवळी बी आणि हिरवी बी. त्यानंतर इनफ्लॅटेड पॉड, कॉन्स्ट्रिक्टेड पॉड म्हणजे सरळ शेंग, पसरट सरळ असणारी शेंग इनफ्लॅटेड आणि बाहेरून चुरगळल्यासारखी कॉन्स्ट्रिक्टेड. त्यानंतर ग्रीन पॉड, येलो पॉड, हिरवी शेंग, पिवळी शेंग. त्यानंतर पर्पल फ्लावर और कलर्ड फ्लावर, व्हाईट फ्लावर, जांभळ्या रंगाचं फूल आणि पांढऱ्या रंगाचं फूल. त्यानंतर ॲक्सियल फ्लावर, टर्मिनल फ्लावर म्हणजे टोकाला येणारं फूल टर्मिनल, टोकापासून खाली येणारं फूल ॲक्सियल. त्यानंतर आपल्याला शेवटची जोडी आपल्याला काय बघायला मिळते बघा, टॉल विरुद्ध शॉर्ट. शॉर्टला मेंडेलनं शब्द वापरला डॉर्फ. टॉल म्हणजे उंच वाढणारा वाटाणा आणि डॉर्फ म्हणजे बुटका वाटाणा. आता या 7 ज्या जोड्या आहेत, या जोड्यांमध्ये बघा, राऊंड रिंकल्ड सीडच्या आकाराची जोडी, याला म्हणायचं सीड शेप. येलो ग्रीन बीच्या रंगाची जोडी आहे म्हणजे सीड कलर. इनफ्लॅटेड कॉन्स्ट्रिक्टेड शेंग, वाटाण्याची जी शेंग आहे त्याला पॉड म्हणतात, पॉड टाईप ऑफ फ्रूट. मग त्या शेंगेचा आकार किंवा त्याची रचना सरळ पसरट इनफ्लॅटेड, बाहेरून ओबडधोबड म्हणजे कॉन्स्ट्रिक्टेड. त्यानंतर पॉड कलर म्हणजे वाटाण्याच्या शेंगेचा रंग ग्रीन आणि येलो. फ्लावर कलर फुलाचा रंग पर्पल व्हाईट. पोझिशन ऑफ फ्लावर किंवा फ्लावर पोझिशन ॲक्सियल टर्मिनल. त्यानंतर हाईट ऑफ द पी प्लांट, वाटाण्याची उंची, हाईटनुसार वाटाणा टॉल किंवा डॉर्फ म्हणजे शॉर्ट. तर ह्या 7 जोड्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. कुठल्याही जोडीवर आधारित
आपल्याला प्रश्न येऊ शकतो, क्रॉस लिहायला सांगितला जातो. धीज आर 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स इन पी.